हे बघा, पोलिसांना तपासायचा असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल. माझं मत तसं. काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार, हा मूळ विषय ह्याच्यातला. म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये, जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील. आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललो हे सगळं बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचंय का किंवा आरोपी फरार आहे, तो त्याचा काही घातपात झाला आणि त्याचा मृत्यू झालाय किंवा त्याचा मृत्यू करण्यात आला असं काही म्हणायचं? मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं, जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो. म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार. काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ. हे बघा, आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही. तपासाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे ते त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते